चला आता आपण पुण्याला जाणार आहोत वाया कोस्टल रूट. म्हणजे इथनं आपण कोस्टल रूट करत करत आरावी बीच वगैरेच्या कोस्टल लाईनवरनं दिवे आगार, तिथनं आपण दिघी जेटीवरनं आगरदंडा आणि तिथनं काशी वगैरे अशी कोस्टल लाईन करत खोपोली मार्गे पुण्याला. चला धन्यवाद. साईनाथ महाराज की जय. चला राईड सुरू झाली. कडक ऊन पडलं होतं म्हणून काय आम्ही रेन लायनर घातले नाही आणि शेवटी 2 मिनटं पण आलं नाही, पाऊस सुरू झाला आणि एवढा पण किरकोळ नव्हता की चालून जाईल. सगळं भिजलं असतं जॅकेट वगैरे, म्हणून परत थांबून सगळं घातलं. बाईक राईडला हे असंच असतं. आम्ही रेन लायनर घातले आणि 1 मिनटात पाऊस गेला आणि बघा ऊन पडलं आहे. असंच असतं श्रावणातल्या पावसाचं. मला कॅमेऱ्यात दिसलं आहे की नाही माहिती नाही, पण ही बघा बाजूला सगळी कोस्ट लाईन आहे. वाव, हे बघा. पुढे दिसणारच आहे आपल्याला. हे बघा, हा आहे आरावी बीच. हा एक सुंदर बीच आहे आणि ही कोस्टलाईनची आता आपण आनंद घेत घेत जाणार आहोत. हे बघा, आहे की नाही मस्त, खतरनाक. मस्त आहे ना, बाजूला समुद्र, त्याला लागून रोड, छान सुंदर रोड. आपली KTM आणि आपली राईड मस्त. फार बडबड करायची वाटत नाही आहे, म्हणून फक्त आनंद घेतो आहे आणि व्हर्च्युअली तुम्हाला पण द्यायचा प्रयत्न करतो आहे.
मंडळी, माझे ट्रॅव्हल एक्सपिरियन्स ॲज अ व्हर्च्युअल ट्रॅव्हल एक्सपिरियन्स म्हणून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा जो माझा प्रयत्न आहे ना, हा तुम्हाला आवडत असेल ना तर जरा चॅनलला सपोर्ट करा, म्हणजे मला सपोर्ट होईल आणि जरा उत्साह वाढेल माझा. हे बघा, आहे की नाही कडक. कसं आहे? आरे वारे किंवा कुणकेश्वरवरनं मीठ मुंबरी वगैरे तिथे झाल्यावर का फील येतो की नाही? जबरदस्त. हे बघा मंडळी, बघा तुमच्यासाठी खास मस्त तुम्हाला व्ह्यू देतो. मंडळी, आपण या स्पॉटला थांबलो होतो ना, ते आपल्याला काही पुण्याचे मित्र भेटले, भाऊ भेटले. तर ट्रॅव्हलिंग बडीज ते इथेच टेंट करून राहिले होते आणि समोर हा समुद्राचा व्ह्यू. पोलीस आले पण त्यांच्याशी बोलून त्यांनी पोलिसांना कॉन्फिडन्स देऊन ते राहिले. तर चला तुम्हाला दाखवतो एक आजा. हाय. हे बघा, ते स्वतःचा तर कचरा त्यांनी इथे भरला, पण आजूबाजूचा परिसरही सगळा स्वच्छ केला त्यांनी. याला म्हणतात फ्री असलेलं पर्यटन, ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. पण तिकडनं त्या कोस्टल लाईननी दिव्यागरला आलो आणि आता दिव्यागरमधनं बाहेर पडलो. आता आपण दिग्घी जेटीकडे चाललो आहे. हे बोरली गाव आहे दिव्यागरपासून जरा थोडं अलीकडे टुवर्ड्स येताना. दिव्यागरमध्ये काही नाही आहे ना, बाजारपेठेनं काही नाही, फक्त समुद्रकिनारा, होमस्टे आणि खानावळी. तुम्हाला कुठलीही काही गरजेची वस्तू लागली ना तर इकडे बोरली बाजारपेठेतच यावं लागतं. या बोरली बाजारपेठेमध्ये ना इथे एक बटाटा वडा मिळतो. हे बघा, हेच ते तुम्हाला दिसत असेल तर. ते दिसले का दादा? आता थांबत बसायला वेळ नाही आहे, कारण असं जर थांबत बसलं तर मग त्याला काही लिमिटच नाही. कधी आलो दिव्यागरला ना तर तुम्हाला दाखवेन त्या ठिकाणी. छोटासा वडा असतो पण टेस्ट एक नंबर असते. मी एक रील टाकला आहे, त्या रीलमध्ये ना श्रीवर्धनचा रील आहे. त्या रीलमध्ये ना तिथे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट मिळतो आणि तिथे 95% जे क्राऊड आहे ना ते सगळं लोकल आहे. तो नक्की बघा. इतकी सॉफ्ट इडली ना तोंडात टाकल्या विरघळणार. सांबारची टव एक नंबर, चटणी पण खास, मेदूवडा, मसाला डोसा सगळंच मिळतं इथं.
मोस्टली तिथे सगळं लोकल क्राऊड आहे ना टेक अवेच करत असतात. टुरिस्ट लोकांना माहिती नाही येतो स्पॉट. मागची काही गावं सोडली ना की मग पुढे असा डायरेक्ट सिमेंटचा रोड आहे. चांगला आहे, मोठा आहे. डॉगेज भाई आहेत. आपण स्पीड स्लो करावा. कुठल्या डिरेक्शनला जातात माहिती नाही. वेळास मंडळी, आपण वेळास गावामध्ये आलेलो आहोत. टर्टल ब्रीडिंगसाठी वेळास हे गाव भरपूर फेमस आहे. एप्रिलच्या आसपास तिथे टर्टल फेस्टिवल असतो. कासवांच्या अंडी असतात ना, ती कन्झर्व करून त्यातनं मग पिल्लं बाहेर येतात ना, मग तिथे सोडतात. तो एक चांगला एक्सपिरियन्स असतो. करू आपण कधी कवर. क्षणामध्ये वातावरण चेंज झालं. कडक ऊन पडलं होतं, आता एकदम अंधार आला आहे. आणि इकडे बघा, अरे पाऊस झाला. मी म्हटलं इकडे काळे ढग दिसत आहेत. आणि हे बघा अरे आहे की नाही निसर्गाची कमाल. पाऊस बघा इथे कसा टनाटन लागतोय. दिघी जेटीला आलेलो आहे आपण. हो, मी फर्स्ट टाइम फेरीबोटमध्ये गाडी चढवत आहे. लेट्स सी हाऊ इट लाईक बी. काढता येईल का? काढता येईल ना? मोठी आहे गाडी. गाडी जरा मोठी आहे ना, म्हणून म्हटलं. चलो. जेवण म्हणजे काय, अंडा भुर्जीचा आस्वाद घेऊन आता आपण निघालेलो आहे पुण्याच्या दिशेनं. आपण इथनं आता चौल, रेवदंडा, अलिबाग, पेण, खोपोली, जुना, मुंबई पुणे हायवे, लोणावळा, खंडाळा करत करत पुण्यात जाणार. स्टे ट्यून्ड मंडळी, स्टे ट्यून्ड. आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. ऑब्वियसली जर तुम्हाला मोटो व्लॉगिंग, ट्रॅव्हल कंटेंट बघायला आवडत असेल
आणि मी जे देतो ते पण बघायला आवडत असेल तर. काशीदला आलेलो आहे आपण. काशीदला इथे रोडचं काम चालू आहे. थोडासाच पॅच आहे आणि काशीदनी टुवर्ड्स मुरुड जाताना, नांदगाव जाताना एका याच्यामध्ये सिमेंट रोडचं एका लेनचं काम झालेलं आहे आणि एका लेनचं काम चालू आहे. हा पूर्ण सिमेंट रोड करतात आणि माझा प्रश्न आहे का करताय? राहू दे की टार रोड. हा इथनं जो रोड आहे काशीदवरनं पुढे असा चौल रेवदंडा, तिथे अशी मस्त ही कोस्टल लाईन आहे. कोस्टल रोड आहे, समुद्राच्या बाजून जातो रोड. हे बघा. अंडाभुर्जी खाण्याआधी लंच ब्रेकला थांबतो. सूप म्हणजे काय असतं ना ते तुम्हाला सांगतो. इथे आम्ही आत्ता बसलो आहे. ही एक छोटी टपरी आहे, आपण घेऊ का? हे आमचं टेबल असणार आहे आणि समोर समुद्राचा व्ह्यू आहे आणि इथे बसून आत्ता लंच करतो. त्याला काय 5 स्टार बार वगैरे पाहिजे. प्लॅन थोडा चेंज केला मंडळी. इन्स्टेड ऑफ पेण खोपोली आपण पालीवरनं चाललो आहे. आणि सोफार मला असं वाटतं आहे म्हणजे रोहा पाली त्या रोडने चाललो आहे आपण. आणि सोफार रोड बघताना असं वाटतं हा चांगला डिसिजन आहे, कारण मोठा रोड आहे, सिंगल लेन असला तरी, आणि मोकळा रोड. म्हणजे ॲक्च्युली आम्ही विचारत येते एक रिक्षावाल्यांना लोकल, तर ते म्हणले कुठनंही जावा, फक्त पाली रोड तुम्हाला जरा मोकळा भेटेल. आणि खरंच तसं आहे. सुटसुटीत आहे, खूप गर्दी नाही आहे, मोजकी वाहन आहेत. फक्त एकच आहे, पण हे तिकडे पण आहे. मध्ये मध्ये गाव असताना तिथे स्पीड ब्रेकर्स आहेत. पेणमार्गे येतानाही मोठमोठे स्पीड ब्रेकर आहेत. काय स्पीड ब्रेकर आहेच आहेत. तोच थोडासा एक फॅक्टर आहे. पण काय आहे, गाव आहेत ना, त्यामुळे ते स्पीड ब्रेकर छोटे छोटे देणं पण गरजेचं आहे. काय वाहनं सुसाट जातात, जनावरं असतात,
लोकल माणसं थोडं त्यांच्या ह्याच्यामध्ये असतात ना, डे टू डे ह्याच्यामध्ये, त्यामुळे स्पीड ब्रेकर असणं तसं गरजेचं आहे. जरा वेळ स्टँडिंग राहिलो आहे. स्टँड नाही करत आहे, पाय सरळ करतो आहे. बसून बसून जरा आखडल्यासारखं होतं आहे म्हणून. रोह्यामध्ये आलेलो आपण. रोहा मंडळी, SD कार्ड झालं होतं फुल. त्यामुळे रोह्यावरनं आपण कोलाडपाशी आलो. तिथनं मुंबई गोवा हायवे घेतला. तिथनं पाली एक्झिटला पण एक ब्रेक घेतला आणि तिथनं पाली एक्झिटवरनं आपण आता खोपोलीला चाललो आहे. तेवढं ते एक तो जो पॅच आहे ना, ते रेकॉर्डिंग झालं नाही, कारण राईडमध्ये मला लक्षात नाही आलं. कॅमेऱ्याने ते नोटिफिकेशन दिलं होतं. आत्ता सहज पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं, अरे SD कार्ड फुल आहे. मग थोडा डेटा मोबाईलमध्ये ट्रान्सफर केला आणि आता परत आपण पाली मार्गे खोपोलीला चाललेलो आहोत. चांगला आहे हा रोड. पाली एक्झिट घेतलं की थोडासा एकदम छोटासा घाट आहे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी फ्लॅटच रोड आहे. वाटेत मग पाली गाव येतं. किलोमीटर वाईज आहे ना मंडळी, फार काय आपण हे केलेलं नाही आहे, पण आपण 10 वाजल्यापासून राईड करतो आहे आणि आता ऑलमोस्ट 5 वाजलेत. 7 तास झाले आपण ड्राईव्ह घेतो आहे, ऑफकोर्स विथ सम ब्रेक्स. आता जरा मला दमल्यासारखं वाटतं आहे, त्यामुळे जरा निवांतच जाऊ आपण. आपलं 70-75 जाऊ, कारण अजून इथून पुढेही आपल्याला ऑलमोस्ट 3.5 तास आहेत पुण्याला पोचायला. आता आपण डायरेक्ट लोणावळ्यामध्ये थांबू. तिथे काहीतरी ब्रेक घेऊ, एक काहीतरी खाऊ आणि चहा घेऊ, मग डायरेक्ट पुणे. नो स्टॉपिंग इन बिटवीन. मोटो ब्लॉगिंग करताना जेव्हा ॲक्शन कॅमेरा ऑन असतो ना, तेव्हा पब्लिक सकारात्मक आणि एक्साइटमेंटनी बघत असतो. छान वाटतं आणि बाकी काही नाही.
खंडाळ्याच्या घाटात पोचलो आहे. घाट चालला जुन्या घाटात. पुढे असेल ना, हे बघ इथं पण आहे. थांबू तिथं, इथंच थांबू. खंडाळ्यात ब्रेकला थांबलो होतो. कॉफी घेतली जरा गरम गरम. काय मस्त धूक आहे बघा, आहे की नाही. चला मंडळी, फायनली चला स्ट्रीटमध्ये सांगितलं एक सिटीमध्ये एंटर झाल्यानंतर 1.5-2 तासामध्ये पोचलो आपण. तर अशा पद्धतीने ही आपली राईड कंप्लीट झालेली आहे. मी आशा करतो तुम्हाला आवडली असेल. आपण भेटू परत एका अशा मस्त छान अनुभवामध्ये, नव्या फिरस्तीमध्ये. तर तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.